हॅलो, कसे आहात सगळे? तर मी निघाले होते ऋतुजाकडे जायला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आणि निघाल्यानंतर मला भूक लागली होती कारण मी घरातून काहीच खाऊन निघाले नव्हते. अचानक ठरलं की मला आज जावं लागणार आहे. त्यामुळे मग धीरज मला म्हणाला की पुढे गेलीस की काहीतरी खायला घे. पण मी जिकडे माझी बस थांबली होती ना, तिकडे एक छोटंसं असा गाडा होता हॉटेल आणि मग मी तिकडून राईस घेतला. म्हणजे ठीकठाक होता. पण मग विचार केला की आत्ता जर मी काही खाल्लं नाही तर मग सकाळपर्यंत मला भूक कंट्रोल होणार नाही, कारण मला अजिबातच भूक कंट्रोल होत नाही आणि एकटीने प्रवास करायचा म्हणजे खूपच अवघड. त्यानंतर मस्त राईस घेतला. त्यांनी ते डिश वगैरे स्पून सगळं दिलं होतं आणि होता थोडासा म्हणजे बरा ठीकठाक होता आणि रात्रीची सर्व्हिस असल्यामुळे थोडासा कॉस्टली होता. म्हणजे क्वांटिटी आणि टेस्टच्या हिशोबाने तो थोडासा मला कॉस्टली वाटला. मग मी तो जो राईस आहे म्हणजे एग राईस होता ॲक्च्युली, तर मी तो एग राईस बसमध्ये बसूनच खाल्ला. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो म्हणजे म्हणजे सपोज वाघोलीच्या अलीकडेच होतो. हा कुठला एरिया मला माहिती नाही, पण मग तिकडे लगेच थोड्या वेळाने ती दुकानं बंद करण्यात आली. तिकडे पोलीस आले होते त्यामुळे मग दुकानं बंद केली. आणि झालं असं की मी वाघोलीच्या जवळ आम्ही पोहोचलोच नव्हतो, पण पुढे गेल्यानंतर गाडीच बंद पडली आणि मग मला कळालं की अरे बापरे, आता खूप वेळ लागणार आहे. जवळजवळ 1.5-2 तास आम्ही त्या गाडीच्या बाहेर थांबलो होतो सगळेजण येऊन. मग मला पण आतमध्ये सफोकेट झाल्यासारखं होत होतं, कारण एकतर AC गाडी होती आणि मला अजिबात जमत नाही, थंडी वाजत होती. आणि मग काही वेळानंतर मग मी बाहेर आले. म्हणजे सगळे जेंट्स खाली उभे होते, पण मग विचार केला की आपण जाऊन थांबावं, मला वॉशरूमला पण जायचं होतं. मग मी खाली उतरले की मग बाकीच्या लेडीज पण कम्फर्टेबल झाल्या आणि खाली उतरल्या. मग 1-1.5-2 तासानंतर आहे ना गाडी नीट झाली आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला. म्हणजे मी पुढचा प्रवास चालू केला. पुढे आम्ही म्हणजे मी संभाजीनगरमध्ये जेव्हा पोहोचले, मला अलीकडेच थांबायचं होतं आणि ऋतुजाची फ्रेंड मला घ्यायला येणार होती, कारण ऋतुजाने तिच्या फ्रेंडला आधीच सांगितलं होतं की तिला घ्यायला जा, कारण ती सकाळी मग तिला टिफिन करायचा होता आणि मी जाणार म्हणून ती बिचारी स्वयंपाक पण करत बसली होती. त्यामुळे मग मी पण म्हटलं की ठीक आहे, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मग तिचं आवरून घेत होती तोपर्यंत तिची फ्रेंड आली मला पिक करायला. मग गाडीवर बसून मग मी घरी पोहोचले. घरी गेल्यानंतर मग ऋतुजाशी भेटले खूप दिवसानंतर आणि तिचा पण व्हिडिओ चालूच होता. मस्त. कुठे खुशी खुशी बाहेर गेली. आगाव झालाय आगाव. ती चपात्या करत होती तोपर्यंत मी तिला म्हटलं की तू लाटून घे, मी शेकून देते, कारण ती खूप कष्ट करते, खूप काम करते आणि खूप मेहनती आहे आणि त्याबद्दल मला खरंच तिचं खूप कौतुक वाटतं. की नाही, खूप जास्त फरक पडलाय माहितीये का. सर्वजण स्किन बद्दल बोलत होते तिच्या, पण एवढा जास्त फरक पडलाय ना आता. आणि लवकरच तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण बाय 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 बाय. तर आता मी आवरून बसले आणि ऋतुजा येणार आहे. त्यानंतर मग थोडीशी तुला शॉपिंग करायची, त्यासाठी आम्ही झुडिओमध्ये जातो आहे. झुडिओमध्ये म्हटली आहे की आणखी दुसरं कुठं मला माहीत नाही, पण मग ती आली की आम्ही दोघी बाहेर जातो आहे जरा शॉपिंगसाठी. त्यानंतर 7 वाजता माझी ट्रीटमेंट आहे, स्किन ट्रीटमेंट, ज्याच्यासाठी मी आले आहे. तर ते पण करायला जाणार आहे आणि मला खरंच खूप बोर होते, कारण मी एकटी घरी आहे. ऋतुजा घरी असते तर मला एवढं बोर झालं नसतं. आणि मी आंघोळ केली आणि हेच जे आहे माझं, मी जे घालून आले होते ते मी रात्रीच घातलं होतं, त्यामुळे मग मी तेच परत वेअर केलं, कारण मला इथे थंडी खूप जास्त वाजते. आणि आता बघूया बाहेर गेल्यानंतर काय कसं वातावरण आहे. आणि अजिबात मला असं फील होतं आहे की 6-7 वाजले असतील आणि वाजलेत 3:30, फक्त 3:30 वाजलेत, पण मला फील होते 6:30-7 वाजले असतील, कारण खूप मोठा दिवस गेला आहे माझा. सकाळी एकतर मी सकाळी आले, त्यानंतर म्हणजे मी सकाळी जवळजवळ 7-7-8 वाजता मी घरी पोहोचले इथे हिच्याकडे. आणि त्यानंतर मग मी काही झोपलेच नाही, व्हिडिओ एडिटिंग करायचं बाकी होतं. ती ऑफिसला गेल्यानंतर मग चहा वगैरे घेतला आम्ही, त्यानंतर ती ऑफिसला गेली. मग मी थोडा वेळ आराम केला. आराम म्हणजे मी लोळत होते, मोबाईल बघत होते. मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली, त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता ती येते. सो थोडा वेळ बसले, आता बराच वेळ झाला बसून बसून आणि मी अक्षरशः कंटाळले. तर आम्ही आता जातोय बाहेर, थोडंसं शॉपिंग वगैरे करूयात आणि त्यानंतर बघूया मग ट्रीटमेंट घ्यायची. आणि मग आज शक्यतो
आज रात्रीच मी निघणार आहे, कारण मला अजिबातच करमत नाही. उद्या तर ती घरी आहे, पण मग तिला लातूरला जायचं आहे, तर तिचं आणखी काही नक्की नाही. जर ती लातूरला जाणार नसेल तर कदाचित मी एक दिवस थांबेन, पण जर ती उद्या जाणार असेल तर मग मी आज रात्री निघून जाईल. बाकी बघूयात. त्यानंतर मला ऋतुजा घेऊन गेली होती पाणीपुरी खायला, जिकडे फेमस आहे आणि तिला आवडते तिकडची पाणीपुरी. तर मग मी म्हटलं की चला आपण पाणीपुरी खाऊया, म्हणून मग तिकडे गेले. आणि खरंच पाणीपुरी खूप छान होती, म्हणजे मला खूप जास्त आवडली. त्याच्यामध्ये काहीच नव्हता मसाला वगैरे, कारण इथे मी पाणीपुरी खाते ना पुण्यात, तेव्हा तिकडे खूप मसालेदार खूप मसाले टाकलेले असतात आणि तरी पण एवढी छान काही चव लागत नाही. पण ही छान होती, म्हणजे सिम्पल होती, अशी खूप छान पण नाही म्हणता येणार, पण चांगली होती. त्याच्यामध्ये फक्त पाणी होतं आणि टेस्ट होती पाण्याला, तर चांगलं वाटतं, म्हणजे टेस्टी वाटली मला. तिकडून मग आम्ही झुडिओला गेलो होतो, ऋतुजाला काही शॉपिंग करायची होती. पण विचार केला की मला पण काही पसंत पडलं तर मी घेईल. व्हरायटी खरंच खूप छान होती, पण साईजचा इश्यू होता थोडासा, त्यामुळे मग आम्ही तिकडून निघालो. माझ्या साईजचं काहीच मिळतच नाही असंही. त्यानंतर सपना मोमोज खायला गेलो होतो. माझी फ्रेंड प्रियूने मला सांगितलं होतं की सपना मोमोज खूप फेमस आहेत, पण मला काही आवडले नाही, कारण वाकडचे मोमोज ऑब्व्हियसली मी खाल्लेले आहेत. आता प्रियू कधी आली तर मला तिलाच मोमोज चारायचे आहेत, म्हणजे तिला पुण्यातले मोमोज आवडतील. कुठली गोळी आहे ही? ऋतुजा गोळी. ओके. सकाळ संध्याकाळ. ओके. म्हणजे सकाळी पण कॉल करायचा, संध्याकाळी पण करायचा. अच्छा. हा. त्यानंतर हे श्वेता, सकाळ दुपार संध्याकाळ स्वतःची डॉक्टरांची रायटिंग आहे का? हा, ही डॉक्टर. ओके ओके. हा. हे सकाळ दुपार संध्याकाळ स्वतःची काळजी घेणं. हे केंद्रे म्हणजे केंद्रे गोळी. ओके. ते दुपारी पण कॉल करायचा. अच्छा. हे प्रभू, सकाळ संध्याकाळ धीरज दादा. पुन्हा सनस्क्रीन SPF 150+++. किती? 150. हा. ओके. प्लस 2 तासाच्या गॅपनं लावायची. ओके. त्यानंतर लिप बाम लावायचा सकाळी संध्याकाळी. ओके. नंतर लिपस्टिक फक्त घरातून बाहेर जायच्या अगोदर, म्हणजे बाहेर जाणार असाल तर, घरी जर असेल तर लावायचीच नाही. बोट खराब करून घ्यायचे नाही. ओके. त्यानंतर आयलायनर फक्त बाहेर जाणार असेल तरच, बाकीचं नाही. बाकी अजून मॉइश्चरायझर लावायचं असेल तर लावू शकता, अजून सिरम लावायचं असेल तर लावू शकता. चहा प्यायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, डेअरीचे प्रोडक्ट खायचे नाहीत. दह्यामध्ये बनवून सॅलेड. परत डेअरी तर नको म्हटलं ना तुम्ही आता. दही चालतं. डेअरी म्हणजे डेअरी दूध दही नाही. मग डेअरी म्हणजे टोस्ट, खारी. अच्छा. मैदा. बरं ते जाऊ द्या. डॉक्टर, ही कुठली मशीन आहे सांगा मला जरा. मशीन, आता ही जी मशीन आहे ना, ती आताच नवीन घेतली. ह्याच्यामध्ये ना ही जी स्क्रीन दिसतीये, ह्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर जे काही बारीक बारीक पूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे, सर्व प्रॉब्लेम ह्या स्क्रीनवर दिसतात. अॅनालायझर आहे. ओके. आणि ती कशी वापरायची? आता मला माहित नाही, पुढच्या वर्षी शिकले नाही अजून, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा दाखवते. त्यानंतर माझी ट्रीटमेंट करता इतका उशीर झाला आणि मग डॉक्टर सर आणि त्यांची वाईफ आम्हाला जेवायला घेऊन गेले होते. ते दोघं आणि मी आणि ऋतुजा आम्ही जेवण करायला गेलो बाहेर त्यांच्यासोबत. आणि खरंच खूप छान जेवण होतं, आवडलं मला सगळं. आणि त्यांचं नेचर पण खूप छान आहे आणि खूप मला त्यांच्यामुळे माझ्या स्किनमध्ये खूप जास्त रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे त्यांच्याकडून. आणि बाकी त्यांचा स्वभाव पण खूपच मस्त आहे. मस्त आम्ही जेवण वगैरे केलं गप्पा मारत नाही, आणि खरंच खूप मजा आली सरांसोबत, त्यांच्या वाईफसोबत, ऋतुजासोबत. आणि मस्त वाटलं. धीरजला मिस करत होते, पण ठीक आहे, कधी कधी चालतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.